तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो आपला मराठी व्याकरणाचा अतिशय महत्त्वाचा असा एक धडा आहे, शब्दांच्या जातीमध्ये आपण विशेषण असं म्हणतो. तर या विशेषणावरचे काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी मी इयत्ता 4थीच्या आपल्या बालमित्रांसाठी आज घेऊन येणार आहे. तर अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण पुढच्या 2 दिवसामध्ये तुमची या ठिकाणी परीक्षा होणार आहे. तर चला तर मग आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर विशेषण म्हणजे काय? तर विशेषण म्हणजे असा शब्द जो काय करतो, नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिकची माहिती देतो किंवा नामाचं किंवा सर्वनामाचं वर्णन करण्याचं काम करतो. आणि विशेषण हा एक विकारी शब्द आहे, बरोबर. नामाबद्दल माहिती देणाऱ्या, विशेष किंवा नामाची महती सांगणाऱ्या, वर्णन करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असं म्हणतो. तर याच विशेषण या टॉपिकवर आपण काही या ठिकाणी प्रश्न घेणार आहोत. तर ते प्रश्न आपण या ठिकाणी सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न, पुढील प्रत्येक प्रश्नातील ठळक अक्षरातील विशेषणासाठी योग्य असणाऱ्या नामाचा पर्याय क्रमांकाचं वर्तुळ या ठिकाणी आपल्याला रंगवायचे किंवा योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचे. तर शुभ्र, बरोबर, शुभ्र, पोपट, ससा, उंच, कोळसा. तर बघा, शुभ्र काय असतो? तर शुभ्र असतो ससा, बरोबर, पर्याय क्रमांक 2. विद्वान, विद्वान, भाकर, वाट, गृहस्थ, शिखर. तर विद्वान कोण असतो? तर गृहस्थ. गृहस्थ म्हणजे काय? तर व्यक्ती. प्रश्न क्रमांक 3, कडू, साखर, औषध, आंबा, पेरू. तर कडू काय असते? तर औषध असते या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 4, मधुर, पीक, आवाज, लाकूड, कारले. तर मधुर काय असतो? आवाज असतो. प्रश्न क्रमांक 5, पिकलेला, आंबा, झाड, आकाश, पेन. पिकलेला काय असतो? तर आंबा असतो. प्रश्न क्रमांक 6, चतुर, शाळा, शेत, मुलगा, इमारत. चतुर कोण असतो? तर मुलगा असतो. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा, पुढील प्रत्येक वाक्यातील विशेषण ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बघा, बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवरायांना त्रिवार मुजरा केला. कसा मुजरा केला? तर त्रिवार मुजरा, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2, आमच्या शाळेतील ग्रंथालयामध्ये खूप पुस्तके आहेत. तर यामध्ये पुस्तकाबद्दल अधिक माहिती देणारा पर्याय म्हणजे खूप, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3, आम्हा मुलांना कोण विचारतो? आम्हा मुलांना कोण विचारतो? तर या ठिकाणी आम्हा, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4, कोण मनुष्य आला होता? कोण मनुष्य आला होता? तर या ठिकाणी कोण हे सार्वनामिक विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 5, आमच्या वर्गात अन्य भाषा जाणणारे मुली ही आहेत. अन्य भाषा जाणणारी. तर भाषा, कोणत्या भाषा? तर अन्य भाषा. तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6, माझ्या मित्राचे मोठे कापड दुकान आहे. तर यातलं विशेषण कोणतं? तर मोठे. प्रश्न क्रमांक 3 काय सांगतो? रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य विशेषणाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर रिकाम्या जागी बघा, प्रश्न क्रमांक 1, टिंब विद्यार्थ्यांना नेहमी मदत करावी. तर कोणत्या? गरजू विद्यार्थ्यांना, बरोबर. प्रश्न क्रमांक 2, आम्ही सर्वजण टिंब डोंगरावर जाऊन पोहोचलो. तर डोंगर कसा असतो? वाळलेल्या, उडणाऱ्या, उंच का वाढलेल्या? उंच डोंगरावर. प्रश्न क्रमांक 3, टिंब पानामधून मधुर आवाज कानी येत होता. तर निळ्या, घट्ट, पिकट, हिरव्या. तर पानं कशी असतात? तर हिरव्या रंगाची असतात. प्रश्न क्रमांक 4, टिंब माणसे पुढे चालत होती. तर भव्य, मधुर, काही, शुभ्र. तर आपण काय म्हणतो? काही माणसे पुढे चालत होती. प्रश्न क्रमांक 5, टिंब वाटेवरून चालणे मावळ्यांना अवघड वाटत होते. तर कोणत्या? वळणाच्या, धिप्पाड, श्रीमंत, पांढऱ्या. तर वाट कशी असते? तर वळणाची असते. प्रश्न क्रमांक 6, टिंब सरदारांनी समोरील शत्रूचा धुव्वा उडवला. भव्य, भित्र्या, शूर, बिकट. तर शूर सरदारांनी समोरील शत्रूचा धुव्वा उडवला. प्रश्न क्रमांक 4 काय सांगतो बघा, पुढील प्रश्नात विशेषण असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर 4 पर्याय दिले आणि या 4 पैकी आपल्याला अचूक विशेषणाचा पर्याय या ठिकाणी काय करावायचा आहे? तर रंगवायचा आहे. तर बघा,
वही, म्हातारी, पॅन्ट, फेटा. तर वही, पॅन्ट आणि फेटा ही नामे आहेत आणि म्हातारी हे एक विशेषण आहे. बरोबर. प्रश्न क्रमांक 2, खूप, फळा, खुर्ची, ढोली. तर फळा, खुर्ची आणि ढोली ही नामे आहेत, तर खूप हे विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 3, मळा, झाड, अल्प, झाडू. यामध्ये बघा मळा, झाड आणि झाडू ही नामे आहेत आणि अल्प हे या ठिकाणी विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 4, अन्य, शेत, पेरू, कात्री. याच्यामध्ये बघा शेत, पेरू, कात्री ही तिन्ही नामे आहेत, तर अन्य हे एक विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 5, टोपी, नाक, कपाट, कित्येक. यामध्ये बघा टोपी, नाक, कपाट ही तिन्ही नामे आहेत आणि कित्येक हे एक विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 6, या ठिकाणी क्रूर असं वाचायचे तुम्हाला. क्रूर, काटा, मूळ, रबर. तर पर्याय क्रमांक 1 क्रूर हे विशेषण आहे. काटा, मूळ आणि रबर ही सगळी नामे आहेत. पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रत्येक प्रश्नातील ठळक अक्षरातील नामासाठी योग्य नसणाऱ्या विशेषणाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ. नामासाठी योग्य नसणाऱ्या याचा अर्थ 3 योग्य आहेत आणि 1 अयोग्य आहे. बरोबर. तर बघा दरवाजा. दरवाजा कसा असतो? भव्य असतो, लहान असतो, मोठा असतो, पण आपण मऊ दरवाजा असं म्हणत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2, आकाश. आकाश कसे असते? निरभ्र पण असते, स्वच्छ पण असते, निळे पण असते, पण लहान नसते. प्रश्न क्रमांक 3, साखर कशी असते? गोड असते, हे की नाही, बारीक असते, पांढरी असते, पण साखर कडू असते का? नाही. प्रश्न क्रमांक 4, गवत हिरवे असते, मऊ असते, कसे असते आणि लहान देखील असते, पण लाल नसते. प्रश्न क्रमांक 5, नाव. गाव कसं असते? लहान असते, मोठे असते, सुंदर असते, पण वळणदार असते का? नाही, वळणदार ही वाट असते. प्रश्न क्रमांक 6, अक्षर कसे असते? वळणदार असते, मोठे असते, सुरेख असते, पण कोरे असते का? नाही. आता शेवटचा प्रश्न बघा. पुढील प्रत्येक प्रश्नातील विशेषण नसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर या ठिकाणी विशेषण नसणाऱ्या पर्याय म्हणजे जे विशेषण नाही ते या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत. बघा प्रश्न क्रमांक 1, मागील, झाड, पेटती, सडलेली. तर याच्यामध्ये काय? तर विशेषण नसणारे. तर आता बघा याच्यामध्ये आपण बघा पेटती, सडलेली आणि मागील. बरोबर. मागील बाजू या अर्थाने म्हणजे झाडे या ठिकाणी काय नाम आहे, बाकी सगळे विशेषण आहे. पर्याय क्रमांक 2, आतील, उबदार, धूर्त, सोने. आता आतील, उबदार, धूर्त ही तिन्ही विशेषण आहेत, तर सोने हे या ठिकाणी नाम आहे. प्रश्न क्रमांक 3, ताजी, खालची, थोडी आणि मुलगी. पहिले 3 पर्याय काय तो विशेषण आहेत आणि मुलगी हे नाम आहे. प्रश्न क्रमांक 4, मधला, काही, विश्व, अर्धी. तर बघा मधला, काही, विश्व, अर्धी. आता मधला, काही आणि अर्धी ही विशेषण आहेत, तर विश्व हे नाम आहे. प्रश्न क्रमांक 5, पाची, अष्ट, वही, गोड. तर पाची, अष्ट, वही म्हणजे पाची विद्यार्थी, पाची मुले अशा प्रकारे. तर वही हे नाम आहे, बाकी सगळे विशेषण आहेत. आणि प्रश्न क्रमांक 6, एकंदर, धातू, तिखट, दयाळू. तर याच्यामध्ये पाहू शकता धातू हे नाम आहे आणि बाकीची सगळी विशेषण आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे विशेषण या पाठावरती आपण या ठिकाणी प्रश्न काही घेतलेले आहेत की जे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.